हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर आणि ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. अगोदर आपल्याला इथं अस्तरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे. ब्लाउज उंची 13 घेतलेली आहे, रुंदी टोटल आपण 10 घेतलेला आहे. शोल्डर आपण इथं 5.5 घेतलेला आहे. त्यानंतर आता गळा रुंदी घेऊया. गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याची उंची 9.5 इंच घेणार आहोत. तर 9.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. खालच्या साईडला आपल्याला इथं 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपण इथं पट्टीने रेष मारून घेऊया. एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार आपण इथं गोलाकार मध्ये देणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर अस्तरवरती जो गळा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. अस्तरवरती गळा जे आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर ब्लाउज पीस जे आहे ओपन करून घेऊया. त्यावर अस्तर अगदी व्यवस्थित आपल्याला इथं सेट करून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घ्यायचं आहे. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा कापड गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं अगोदर खालच्या साईडला टीप मारून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला पण टीप मारून घ्यायचं आहे. गळ्याला टीप आपल्याला अगदी व्यवस्थित फिनिशिंगनं टीप मारून घ्यायचं आहे. आपला गळ्याचा जो स्टेप आहे बिघडला नाही पाहिजे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण गळ्याला आपण इथं टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळा जे आहे आपण कट करून घेऊया. गळ्याच्या साईडला आपल्याला इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीसला आपण इथं पलटून घ्यायचं आहे. बघू शकता व्यवस्थित आपण इथं पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं अगोदर खालच्या साईडला दाब टीप मारून घेऊया. तर खालच्या साईडला आपण इथं दाब टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याला पण आपण इथं दाब टीप मारून घेऊया. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून खालचा जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं पूर्ण गळ्याला दाब टीप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाउजच्या साईडला पण टीप मारून घ्यायची आहे. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो तेव्हा अस्तर आणि कापड गोळा होऊ नये त्यासाठी आपण इथं साईडला पण टीप मारून घ्यायचं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे कटिंग आणि व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. त्यानंतर आपण जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे दोन्ही साईडला आपल्याला मार्किंग करून इथं टीप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता एका साईडला आपण इथं टीप मारून घेतलेला आहे. दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण इथं टीप मारून घेऊया. तर बघू शकता फिनिशिंग आपण इथं गळा जे इथं तयार करून घेतलेला आहे. त्याच्यावरती सुंदर असं आपण इथं डिझाईन बनवायला घेऊया. तर अशा प्रकारे इथे एक पट्टी कट करून घेतलेली आहे 3.5 इंचाची. ह्याला उलट्या साईडनं डबल फोल्ड करून आपल्याला ह्याच्यावरती टीप मारून घ्यायचं आहे. साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं पट्टीला पलटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पट्टी जी आपण इथं पलटून घेतलेल्या आहे. त्यानंतर 3.5 इंचावर मार्किंग करून आपल्याला इथं छोट्या छोट्या पट्ट्या ज्या आहेत कट करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर खूप सारे पट्टी असे आपण इथं कट करून घेतलेला आहे.
त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. गळ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला इथं 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला इथं. तर बघू शकता अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेलं आपण इथं रेष मारून घेऊया. दुसऱ्या साईडला पण आपल्याला पलटून मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण पट्टी तयार करून घेतलेले आहे एक एक करून आपण इथं गळ्याला लावून घ्यायचं आहे. बघू शकता वरच्या साईडला थोडंसं जागा सोडून आपण इथं एकाच्या खाली एक पट्टी जी आहे लावून घेत आहे गळ्याला पूर्ण. व्हिडिओ अगदी सावकाशपणे स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर बघू शकता एक एक करून आपण इथं पूर्ण गळ्याला पट्टी लावून घेत आहोत. त्यानंतर जिथं आपण 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे त्याच्यावरतीच आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये 1.5 इंचावर जिथं मार्किंग करून घेतलेले आहे त्याच्यावरतीच आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. बऱ्याच बायकांना गोल गळा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर आपल्याला इथं जे साईडचं एक्स्ट्रा पट्टी आपल्याला इथं फोल्ड करून परत एकदा ह्याच्यावरती आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ अगदी स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा. येणारे नवनवीन ब्लाऊज डिझाईनचे कटिंग आणि स्टिचिंग व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील. त्यानंतर गळ्याचा जो आतला कपडा आहे आपण एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे. अगदी सावकाशपणे कट करून घ्यायचा आहे. आपला गळा कट झाला नाही पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे पूर्ण कापड जे एक्स्ट्रा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी इथं गळ्यावरती आपण इथं लेस लावून घेत आहोत. गळ्याच्या अगदी जवळ आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे पूर्ण गळ्याला. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पूर्ण गळ्याला आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं पट्टीवरती फ्लावर बनवून घ्यायचा आहे. फ्लावर बनवण्यासाठी सुई दोरा घेतलेला आहे आपण इथं. खालच्या साईडला आपण इथं सुई घेऊन वरच्या साईडला फ्लावर तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता खालची पट्टी आपल्याला घ्यायची नाही, फक्त वरची पट्टी घेऊन अशा प्रकारे आपल्याला इथं प्लेट्स टाकून सुंदर असं इथं फ्लावर तयार करून घ्यायचा आहे. हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की फ्लावर कसं बनवलेलं आहे. तर बघू शकता गाठ मारून घेऊया आपण. दुसरा पण एक तयार करून दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे खालच्या साईडला सुई घालून वरच्या साईडला आपण इथं प्लेट्स मारून गाठ मारून घ्यायचा आहे. तर 2 फ्लावर आपण इथं तयार करून घेतलेले आहे. अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण गळ्याला फ्लावर तयार करून घ्यायचा आहे. सेंटरमध्ये आपण इथे गॅप सोडलेला आहे कारण इथं आपल्याला एक फ्लावर लावायचा आहे. फ्लावर बनवायला घेऊया. फ्लावर बनवण्यासाठी एक पट्टी कट करून घेतलेली आहे 3 इंचाची. अशा प्रकारे आपल्याला उलट्या साईडला फोल्ड करून वरच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे. तुम्हाला जर फ्लावर बनवता येत नसेल तर हा व्हिडिओ बघून हा फ्लावर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. फ्लावर लावल्याने आपला ब्लाऊजचा गळा जो अजून उठून दिसतो. तर पट्टीला आपण इथं पलटून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं सुई दोऱ्याने घेऊन पट्टीवरती प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं प्लेट्स टाकून गोल फ्लावर तयार करून घेतलेला आहे. खालच्या साईडला गाठ मारून घेऊया. त्यानंतर आपण इथं साईडला एक टिप मारून घ्यायचा आहे. दोन्ही जे कापड आहे सेंटरमध्ये आपण इथं जॉईंट करून घ्यायचं आहे. तर फ्लावर आपण तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या फ्लावरला आपण इथे एक गोल्डन कलरचे मणी लावून घेऊया म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. तर अशा प्रकारे तुम्ही सुई दोऱ्याने पण लावू शकता. तर बघू शकता पूर्ण गळ्याला आपण इथं फ्लावर लावून घेतलेले आहे. त्यानंतर सिंपल असं आपण इथं लटकन तयार करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण इथं खालच्या साईडला ठेवून टिप मारून घ्यायचं आहे.
त्यानंतर आपण इथं लटकनवरती फ्लावर जे आहे सुईद्वारे लावून घेऊया। अगदी 2-3 वेळा आपल्याला इथं फ्लावरला गाठ मारून घ्यायचं आहे खालच्या साईडला। त्यानंतर आपल्याला इथं फ्लावरवरती एक बटन लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला गळ्याचा लुक आहे अजून उठून दिसतो अशा प्रकारे बघू शकता। त्यानंतर आपल्याला इथं लटकन बनवून घ्यायचं आहे। ब्लाउजच्या गळ्याला लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे। त्रिकोणी शेप मध्ये आपल्याला फोल्ड करून याच्यावरती दोन्ही लटकनला टिप मारून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे लटकन जे आहे तयार केलेले आहे, आता ओपन करून ब्लाउजच्या गळ्याला लावून घेऊया। हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंग मध्ये चाललेला आहे। बऱ्याच बायकांना गोल गळा खूप आवडत असतं, तर गोल गळ्याची अशी डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। डिझाईन कसं झालेलं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन। पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर ब्लाउज डिझाईन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर ब्लाउजचा बॅक पार्ट आपण कट करून घेतलेला आहे। ब्लाउज उंची 13 घेतलेली आहे, रुंदी आपण टोटल 10 घेतलेला आहे। शोल्डर आपण इथं 5.5 घेतलेला आहे। गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेणार आहोत। त्यानंतर गळ्याची उंची जी आपण इथं 9 इंच घेणार आहोत। 9 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। खालच्या साईडला आपल्याला इथं 3 इंचावर मार्किंग करून एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की याची कटिंग आणि स्टिचिंग कशी केलेली आहे। त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला इथं 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा। त्यानंतर बाहेरच्या साईडला आपल्याला इथं अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया। गळ्याचा आकार कसा दिलेला आहे अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आकार कसा दिलेला आहे। बऱ्याच वेळेस आपल्याला खूप कन्फ्यूज होतो आकार देताना। तर अशा प्रकारे आपण इथं गळ्याचा आकार दिलेला आहे। अस्तरवरती गळा जे आपण इथं कट करून घेऊया। तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा। येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने। तर अशा प्रकारे गळा आपण कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला ब्लाउज पीस जे ओपन करून घ्यायचं आहे। तर ब्लाउजच्या पीस वरती आपण अगदी व्यवस्थित अस्तर जे सेट करून घेऊया। साईडला पिन वगैरे लावून घेऊया। जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला गळा पसरट होणार नाही, त्यासाठी आपण इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथं अगोदर खालच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे। तर गळ्याला पण आपण टिप मारून घेऊया पूर्ण गळ्याला। अगदी व्यवस्थित आपण इथं फिनिशिंगनं पूर्ण गळ्याला टिप मारून घ्यायचं आहे। आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे, जसं आपण अस्तरवरती कटिंग केलेलं आहे तसंच आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। त्यानंतर आतला जो कापड आहे आपण इथं गळ्याचा कट करून घेऊया। व्हिडिओ अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप बघा। जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला पटकन लक्षात येईल, अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहे। त्यानंतर ब्लाउजच्या साईडला गळ्याच्या साईडला आपण इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचं आहे। तर अस्तर आणि ब्लाउज पीस आपण इथं पलटून घेऊया अगदी व्यवस्थित। तर अशा प्रकारे आपण पलटून घेतलेला आहे। खालच्या साईडला आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे। तर खालच्या साईडला आपण दाब टिप मारून घेतलेला आहे। त्यानंतर गळ्याला पण आपण दाब टिप मारून घेऊया। दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे, अगदी फिनिशिंग पूर्ण गळ्याला आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर आपण इथं अस्तर आणि ब्लाउज पीसच्या साईडला आपण टिप मारून घेणार आहोत। जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टिप मारून घ्यायचं आहे। बऱ्याच बायकांना काहीतरी युनिक आणि नवीन डिझाईन पाहिजे असतं, तर डिझाईन कसं बनवायचं त्यांना सुचत नाही।
तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन असा एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आपण इथं कट करून घ्यायचा आहे शिलाईच्या बाहेरचा. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे दोन्ही साईडला आपल्याला इथं मार्किंग करून टक्स मारून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या साईडला पण टक्स मारून घेऊया. तर अशा प्रकारे फिनिशिंगनं गळा जे आपण इथं तयार करून घेतलेला आहे याच्यावरती आता आपल्याला इथं लेस लावायचा आहे. लेस लावून आपण इथं सुंदर डिझाईन तयार करणार आहोत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. अगोदर आपल्याला इथं खालच्या साईडला लेस लावून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धा इंच आपण जागा सोडून इथं परत एकदा खालच्या साईडला आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा. तर सेंटर मध्ये आपण इथं एक डिझाईन तयार करणार आहोत लेसनच. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर लेसनच आपल्याला इथं एक चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. लेस कसा लावलेला आहे अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल. तर अशा पद्धतीने आपण इथं लेस लावून घेतलेला आहे खालच्या साईडला. त्यानंतर लेसवरती आपण इथं परत एकदा टिप मारून घेऊया. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. आता रक्षाबंधन येत आहे. रक्षाबंधनसाठी तुम्ही असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपण इथं आकार द्यायचा आहे खालच्या साईडला. तर वरच्या साईडला पण आपण लेस लावून घेऊया. गळ्याला अगदी चिटकून आपण इथं पूर्ण गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर एका साईडला आपण लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. बऱ्याच बायकांना तेच ते डिझाईन बनवून कंटाळा आलेला असतो. तर असा युनिक डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. लेस पासून तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल हा डिझाईन. तर दोन्ही साईडला आपण लेस जे लावून घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घेऊया, म्हणजे आपला गळा जो आहे अजून उठून दिसतो. तुम्हाला जर ब्लाउज शिवून घ्यायचं असेल तर असा लेसचा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल हा डिझाईन. तर अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण इथं लेसचे डिझाईन बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं लटकन बनायला घेऊया. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेप मध्ये आपल्याला फोल्ड करून टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला लेस लावून घेऊया, म्हणजे आपला लटकन जे अजून छान दिसतो. लटकनचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे कशी लेस लावलेली कशी लटकन बनवलेली तुम्हाला समजेल. त्यानंतर आपण इथं सेंटर मध्ये दोरी ठेवून फोल्ड करून आपल्याला वरच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे. दुसरा पण अशाच प्रकारे आपल्याला इथं दोरी ठेवून आतमध्ये फोल्ड करून टिप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर लटकनला ओपन करून घेऊया. बघू शकता सुंदर असं सिंपल लटकन आपण तयार केलेलं आहे. आता ब्लाउजच्या गळ्याला इथं लावून घेऊया वरच्या साईडला. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर अगदी सावकाशपणे तुम्हाला गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण इथं वरच्या साईडला नॉट बांधून घेऊया. तर अशा प्रकारे खूप सुंदर आणि कमी वेळात अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. त्यानंतर गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं एक बटन लावून घेऊया. खूप सोपी आहे ही लेसची डिझाईन. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. जर तुम्हाला ब्लाउज शिवून घ्यायचा असेल तर
किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. तर लेस लावल्याने आपला गळा जो बघू शकता किती उठून दिसत आहे. आपली फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे. आजचा हा डिझाईन कसा झालेला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.